नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026मध्ये भाजपचा मोठा विजय झाल्यानंतर पूर्व नागपूरचे आमदार माननीय श्री कृष्णाजी खोपडे यांची एक छोटीशी भेट आवाज विदर्भ नागपूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून माननीय कृष्णाजी खोपडे यांनी सर्व भाजपच्या विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले. दादा, अभिनंदन. आपला नागपूरमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे आणि प्रभाग 21 मध्ये पण आपले 3 कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत, जे म्हणजे तुम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवला. उमेदवारांनी आपलं खूप कौतुक केलेलं आहे. तर प्रभागाच्या नागरिकांसाठी तुमचं काय मत? नागपूर शहराच्या मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं आणि त्यामुळे कंटिन्यू चौथ्यांदा सेंच्युरी मारून आम्ही पुढे त्याच्यापेक्षा जास्त आमचे नगरसेवक निवडून आले. आपल्या सगळ्यालाही माहित आहे का, नागपूर शहराचं चित्र बदललं, पूर्व नागपूरचं चित्र बदललं. आमच्या पूर्व नागपूरमध्ये 28 पैकी 25 सीटा आमच्या आल्या. 3 सीटा काही किरकोळ मतांनी गेल्या. ते का गेल्या आता त्याच्यावर आम्ही निश्चित स्वरूपात त्याच्या का कारण होतं ते आम्ही शोधून तर काढू नये, परंतु पूर्व नागपूरच्या जनतेने विकासाच्या मुद्द्यावर भरपूर मतदान केलं आणि कोणत्याही भागामध्ये तुम्ही गेला असाल तर आम्ही जनतेने जे जे सांगितलं ते आम्ही करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि म्हणून जनतेने दिलेला कौल आणि आमचे निवडून आलेले सगळे आमचे 25 नगरसेवक, मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आमच्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या पूर्व नागपूरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्या कार्यकर्त्यांनी दिवसरात आपलं परिश्रम करून आमच्या सगळ्या उमेदवाराबद्दल त्यांनी काम केलं. मी सगळ्याचे आभार मानतो. दादा, प्रभाग 21 मधून तुम्ही निवडून आल्याबद्दल अभिनंदन. आणि प्रभाग 21 मधून तुम्हाला 9,000 प्लस मतं मिळाले आहेत. तर आपले जे मतदार आहेत त्यांनी तुमच्यावर खूप प्रेम उधळलेलं आहे. तर मतदारांसाठी काही तुम्ही बोला. नमस्कार, मी संजय औचक, प्रभाग 21 या सर्वसाधारण पुरुष विभागात मला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली होती आणि आमचे कार्यसम्राट आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला होता आणि भारतीय जनता पक्षाच्या छोटा कार्यकर्ता तो माझ्यासोबत जुळला आणि त्याचमुळे मला ही विजय प्राप्त झाली. या प्रभागातील सर्व नागरिकांनी याने मला जो प्रेम दाखवलं त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्याला मी पूर्ण आणि कसं सत्य पडू शकतो याकरता मी या विकासाच्या कामाचे जे आपल्या जोर वाढवणार आहे. त्याचप्रमाणे माझ्या या प्रभागात अनेक प्रकारच्या अशा समस्या होत्या. जसं मी आता ह्या 15-20 दिवस आपला प्रभाग पूर्ण एक गल्ली असं घुमून आलो, त्यानंतर असं दिसून आलं तर आमच्या हा एरिया आहे हा थोडा कंजेस्टेड आहे. यामध्ये पुराणी विहीर खूप आहे, विहीर आहे. त्याचप्रमाणे आमच्या इथे सगळंच व्यवस्था बरोबर आहे. घनदाट एरिया असल्यामुळे थोडं गंदगीचं वातावरण आहे. ते पण आम्ही साफ करायचा प्रयत्न यावेळेस करणार आहोत. विभिन्न समस्या वेळेवेळी जे येईल त्या आहेत. एक सगळ्यात मोठी समस्या अशी होती का आमचं बांगडे लेआउटपासून ते 40 संडास माझ्या या प्रभाग 21 मध्ये येतो. तिथे मोठ्या प्रमाणात तिथे जो लोक राहते त्यांना आतापर्यंत मालकी हक्काचे पट्टे मिळाले नाही. प्रायव्हेट लँड असल्यामुळे हे पट्टे मिळू शकले नाही. पण आमचे कार्यसम्राट आमदार कृष्णाभाऊने या पट्ट्याकरता खूप संघर्ष केला आहे आणि त्यांच्याच मुले पूर्व नागपूरच्या अनेक लोकांना पट्टे वितरण झाले आहे. त्याच अनुषंगाने जोपर्यंत यांना हा पट्टे भेटणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष आणि न्याय द्यायची प्रक्रिया आम्ही सुरूच ठेवणार आहे. आणि पार्टीने तुमच्यावर एवढा विश्वास दाखवला तर पार्टीला तुम्ही काय म्हणता? पार्टीनं विश्वास जो दाखवला आहे ते तर खूपच मोठी गोष्ट आहे. पक्षानं विश्वास नसतो दाखवला तर मी नगरसेवक बनू शकलो नसतो. पण पक्षासोबत माझे जे कार्यकर्ता, पक्षाचे छोटातून छोटा कार्यकर्ता काम असो, त्यांनी खूप मेहनत घेऊन मला निवडून आणण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटचं, आपले जे मतदार आहेत त्यांना काही समोरचं मॅसेज? मतदाराला फक्त एवढंच इच्छित हो का बाबा त्यांनी जो माझ्यावर प्रेम दाखवला आणि एक विश्वास दाखवला आहे का आपल्या एरियातलं काम करू शकतो म्हणूनच मला नगरसेवक बनवला आहे. तर त्यांच्या विश्वासाला मी पूर्ण कुठेही तडा बसू देणार नाही, याचा पूर्ण मी प्रयत्न करणार आहे.